आज पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास येडगाव परिसरातील खानगाव येथे बिबट्याने मेंढपाळांच्या वाड्यावर हल्ला करून मेंढपाळांची 4 महिन्याच्या चिमुकलीवर हल्ला केलाय। बिबट्याच्या या हल्ल्यात ही चिमुकली ठार झाली आहे। वनविभागाला पाचारण केले असता वनविभाग त्या ठिकाणी येऊन रितसर पंचनामा करून त्यांना तातडीची मदतही जाहीर करण्यात आलेली आहे। परंतु ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार वनविभागाच्या हलगर्जीपणामुळेच या मुलीचा आज बळी गेल्याचं समजतंय। वनविभागाला वारंवार पिंजरा लावण्याची विनंती करूनही वनविभाग मात्र त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचंही ग्रामस्थांनी सांगितलं। तर वनविभाग सांगतंय की आमच्याकडे पिंजऱ्यांची संख्या कमी असल्याने आमची तारांबळ होते। नेमकं सत्य काय हे मात्र शोधणं गरजेचं आहे। लोकप्रतिनिधींनी या ठिकाणी भेट दिली। शिवसेनेच्या गटनेत्या आशाताई बुचके यांनी या कुटुंबाला भेट देऊन त्यांचे सांत्वन केले। तर कामात कुचराई करणाऱ्या अधिकाऱ्यांना ताईंनी जाबही विचारला। त्याचप्रमाणे युवा नेते अमित बेनके यांनीही घटनास्थळी भेट देऊन कुटुंबियांचे सांत्वन केले व संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चाही केली। या कुटुंबाला लवकरच न्याय मिळेल अशीच अपेक्षा। त्याचप्रमाणे तालुक्यातील सर्वच जनतेला एक आव्हान आहे की बिबट्या प्रवण क्षेत्रामध्ये आपला जुन्नर तालुका येतो, त्यामुळे प्रत्येक नागरिकाने रात्रीच्या वेळी आपल्या स्वतःच्या संरक्षणाची जबाबदारी उचलणं गरजेचं आहे। शोध बातमीचा ध्यास सत्याचा। आपण पाहत राहा फक्त विघ्नहर टाइम्स। 100% झालेला आहे। आता तुम्ही आमचे अधिकारी नाही किंवा आमच्या बीटचे अधिकारी नाही, आम्ही तुमच्यावर जास्त बोलणार नाही। जे अधिकारी आहेत आम्ही त्यांना विचारू ना प्रश्न। शेवटी ग्रामस्थ आम्हाला विचारतात ना सरपंचाने हे पत्र नाहीये का? आहेच ना, पत्र आहे का नाही? आहे पत्र तर आहे ना। 4 महिन्याच्या मुलीचा जर बळी जात असेल, 3 महिने झाले येडगाव मधले ग्रामस्थ तुम्हाला सांगतो, जर पिंजरे लावले जात नसतं तर जी घटना घडली त्याला जबाबदार तो अधिकारी आहे, तो सस्पेंड झाला पाहिजे। 15 दिवसांपूर्वी याच वाडीवर 4 शेळ्या खाल्ल्या। याच्यात स्पष्ट नमूद आहे ना, ते आहे ना नमूद। म्हणा एवढं जर सरळ सरळ असताना सुद्धा हा हलगर्जीपणा कशासाठी केला? म्हणल्यानंतर तिथं लावलाच पाहिजे या मताशिवाय बरं साहेब, फोनवरती आम्हाला सांगितलं जातंय का 2च पिंजरा अवेलेबल आहे, 1च पिंजरा अवेलेबल आहे, की बाबा पिंजरा अवेलेबल करणं ही तुमची जबाबदारी नाही का, शेतकऱ्याची जबाबदारी? बरं, आता ज्यांची मुलगी गेली त्या मुलीचे आजोबा म्हणतात की जर पिंजरा लावला असता तर त्या पिंजऱ्यामध्ये आम्ही आमची स्वतःची शेळी दिली असती किंवा एखादं बकरू दिलं असतं, त्याच्यामध्ये मुलीचा बळी गेला नसता ना लहान मुलाचा। सकाळी पहाटे 3:30 वाजता बिबट्याने लहान मुलाच्या त्या कल्याणी नावाच्या मुलीचा बळी घेतला। येडगाव ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आमच्या इथले कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आम्ही वेळोवेळी फॉरेस्ट अधिकाऱ्यांना फोन करत होतो, पत्र पाठवत होतो आणि त्यांना सांगत होतो समजून की बाबा आमच्या भागामध्ये 3-4 बिबट्यांच्या एकाच भागामध्ये 3-4 बिबट्या आहेत। गावामध्ये पूर्ण गावामध्ये 15-1 बिबट्यांची संख्या आहे। हे जर आम्ही त्यांना वारंवार सांगत होतो, पिंजरा लावायला सांगत होतो की बाबा तुम्ही पिंजरा लावा, तर त्याच्यावरती त्यांनी 3 महिने ॲक्शनच घेतली नाही। आमच्याकडं 4 ते 5 व्यक्तींच्या शेळ्या खाल्ल्या आहेत, काही जणांचं मेंढरू खाल्ले, काही जे वाडे घेऊन येतात आमच्या गावामध्ये त्या वाड्यावाल्यांचे बकरू खाल्ली, गायवरती हल्ला झाला आहे। एवढे प्रकरण होऊन सुद्धा जर फॉरेस्ट अधिकारी जर पिंजरा लावत नसतील तर आता जो ज्या कल्याणी मुलीचा जो बळी गेलाय तो फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांनी गेलेला आहे आणि तो जो कोणी अधिकारी आहे जो येडगाव बीटमधला तो सस्पेंडच झाला पाहिजे अशी आमची ग्रामस्थांची मागणी। बरं, आम्ही सकाळपासून फोन करतोय अधिकाऱ्यांना, तर अधिकाऱ्यांचे नंबर बंद आहेत, अधिकारी फोन उचलायला तयार नाही आहेत का? बाबा ही कोणती पद्धत तुमची? त्याच्यामुळे अधिकारी सस्पेंड झालाच पाहिजे ही आमची ग्रामस्थांची मागणी आहे। जर असतो ना इथं तर माझा एवढा मोठा अनुभव आहे या नारायणगाव मध्ये 2003-4 मध्ये 2-3-3-4 मध्ये एवढं काय ही झालं। मी 63 बिबटे ट्रॅप केलेला माणूस आहे, 63 एवढा अनुभव माझ्या पाठीशी आहे। त्यावेळी 21 माणसावर घटना झाल्या होत्या अटॅक करण्याच्या, त्यातले 10 जण खलास झाले होते। एवढा अनुभव आहे। म्हणजे साहेब मला म्हणले तिथं जाऊन थोडंसं तुम्हाला हे अनुभव बघून घ्या आणि आपल्याला पिंजरे कुठं कसे लावता येईल तेवढं नियोजन करा। ही जी घटना घडली ही अतिशय दुर्दैवी घटना आहे। आहे, मान्य आहे। तुमच्याकडे तुम्हाला साहेबांनी सांगितलं तुम्ही पाहणी करा, तुमचा अनुभव नक्कीच चांगला आहे, तुम्ही आता सांगितलं। तुम्ही आता इथं पाहणी करणार, कुठे पिंजरे लावणार हे तुम्ही याचं तुम्ही नियोजन करणार। परंतु माझ्या माहितीनुसार माझ्याकडे त्याची रीतसर माहिती आहे, काळवाडी, पिंपळवंडी, येडगाव, 14 नंबर, कांदळी सगळ्या ग्रामपंचायत ऐका ना 2 मिनिटं साहेब, सगळ्या ग्रामपंचायतींनी आपल्याला कमीत कमी महिनाभर आधी पत्र व्यवहार केले, त्या पत्रांचे पोच आहेत। म्हणजे पत्र दिल्यानंतर तुम्ही कार्यवाही करणार नाही, जीव गेल्यानंतर कार्यवाही करणार, हे चूक ना? नाही, ते आहे, मान्य आहे, त्याच्याबद्दल मी नाही काय बोलू शकत, कारण झालेल्या आहे घटना, नक्कीच झालेल्या आहे, चूक तर आहे। म्हणजे ह्या विभागाचे जे कोणी तुमच्या वन खात्याचे अधिकारी जे कोणी आहेत त्यांचा निष्काळजीपणा आहे हे तुम्ही मान्य करताय?
निष्काळजीपणा नाही, त्याच्यामध्ये जरा थोडेसे नाही निष्काळजीपणाच मी काय सांगतोय, जे आपले जे PCCF जे आहे वाईल्ड लाईफ, त्यांची आपण वेळोवेळी परवानगी घेण्याचा प्रयत्न केला. आत्ता पिंजरा लावायला पण परवानगी वरून घ्यावी लागते. म्हणजे जो महाराष्ट्राचा प्रमुख आहे ना ह्या वन्यजीवचा, त्यांची परवानगी घ्यावी लागते, नंतर पिंजरे लावा. ज्या वेळेस बळी जाणार त्यावेळेस तुम्ही परवानगी घेणार का? एक मिनिट साहेब, मग याच्या अगोदर आम्ही दिलेले आहेत ना, सांगितलं ना या गोष्टी, घटना घडलेल्या आम्ही सांगितलं ना. पत्र व्यवहार झालेला आहे, शेळ्याच्या ह्याच्या घटना झालेल्या ना, या बाबतीत पत्र व्यवहार वरच्या लेवलला केलेला आहे, परंतु त्यांच्याकडून परवानगीच मिळेना झाली. तर आता ही कसं आहे, आमदारांच्या माध्यमातून ह्याच्या ही सबब चालते का? ही सबब एक मिनिट असं म्हटले की वरिष्ठ पातळीवरनं पिंजरा लावायला सुद्धा परवानगी घ्यावी लागते. नक्की मान्य, प्रत्येक गोष्ट कायद्याच्या अखत्यारीत झाली पाहिजे. ह्या प्रत्येक गोष्टीशी कायद्याचा आदर करणारे सगळे नागरिक आहेत, त्याबद्दल कोणाचंच दुमत नाही, दुमत असण्याचं कारण नाही. परंतु महिना 2-2 महिने अगोदर ग्रामपंचायतींनी पत्रव्यवहार केल्यानंतर तुम्ही लगेच फॉलोअप वरती घ्यायला पाहिजे होतं ना. ह्या ग्रामपंचायतींचा पिंजरा लावण्यासाठी मागणी लेवलला खूप फॉलोअप झालेला आहे. मग तो पाठपुरावा दाखवा आम्हाला. पाठ मिळेल ना, पाहिला ना तुम्हाला ना, तो मीडिया समोर आणा ना सर, तो मीडिया समोर आणा. म्हणजे असं नाही ना, हो आम्हाला कळलं ना. आम्ही ज्या साहेबांनी ह्या कामासाठी त्याचा पाठपुरावा केलेला आहे, वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार केलेला आहे, हे आम्हाला कळून जाईल. हो, काय लिहित आहे ते तर आम्हाला मग वाचू वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कडे सुद्धा आम्ही जाऊ ना. 19/12/2018 आम्ही पत्रव्यवहार केला होता खानेवाडी या ठिकाणी. असेच 4-5 शेळ्या फस्त केल्या आणि या घटना वारंवार घडतात. तर आम्ही बुवा आणि शाळेची लहान मुलं आहेत, आमची वस्ती लांब आहे आणि मेन गावात मुलं शाळेला जातात, त्याच्यामुळे भीती वाटतात. त्याच्यामुळे आम्ही हे पिंजरे लावण्यासाठी पत्रव्यवहार केला होता. तर उत्तूर वन खात्याचं आणि जुन्नर मेन कार्यालयाच्या दोन्हींच्या पोच आहेत आमच्याकडे, आणि वेळोवेळी आम्ही त्यांच्या मोबाईलवर सुद्धा कॉन्टॅक्ट करतो, पण ते फक्त लावतो पिंजरा असंच आम्हाला उत्तरं येतात. पण अधिकारी म्हणावं असं सहकार्य करीत नाही. आज ही घटना घडली, या सगळ्या घटनेला हे वन खातंच पूर्ण जबाबदार आहे. आता तुम्ही अधिकाऱ्यांना फोन केला, अधिकारी तर उपस्थित आहेत? हो, एक अधिकारी गायकवाड साहेब आलेले आहेत, त्यांचा नंबर मला दिला तर ते आलेले आहेत. आणि त्यांचे आता मेन जे आपल्या जुन्नरचे जे ह्या विभागाचे जे अधिकारी आहेत ते काय अजून आलेले नाही. तासभर लागून लोक आम्ही सकाळपासून सगळेजण उपस्थित आहेत. हमारे कार्यक्षेत्र में जो अधिकारी है वो कौन है? हमें पहले पता चलना चाहिए वो कौन है, वो कौन सा है हमारे कार्यक्षेत्र में कौन है, अभी कौन है? येळे साहेब, हे आमचं ग्रामपंचायतचं पत्र आहे सर. 3 महिन्यापासून आमच्या क्षेत्रातले, आमच्या गावातले लोक तुम्हाला फोन करतात आहे. फोन करून तुम्हाला सांगण्यात येतं की बाबा आमच्या एका ठिकाणी शेळीची हत्या केली, बिबट्याने शेळीने मारलं, काही ठिकाणी बकरू मारली, काही धनगरांच्या वस्तीवरती हल्ले झाले. बरं, मग त्याच्यानंतर तुम्हाला जर 3 महिने आम्ही पत्र देतोय, पिंजरा लावायला सांगतोय, तर तुम्ही पिंजरे का नाही लावले बाबा? एक आहे नाही, जवळच आहे. कुठं इथं कुठं त्याचं लोकेशन पण सांगतो तुम्हाला, हा ते पण सांगतो. नाही, तो पिंजरा तिथं लावायला सांगता साहेब, आणि पिंजरा आमची इकडे मागणी आहे. अहो, कसं असतं माहिती का, आता गावाच्या ह्याच्यानुसार अवलंबून राहत. आता पिंपळवंडीला लावलेला मला आहे, एक सांगा, पिंजरा वाघ इकडं पिंजरा तिकडं काय कामाचा? तसं नाही साहेब. कसं होतं आपण माहिती जिथं आमची का, मागणी पिंजरा लावा, जिथं मागणी तिथं पिंजरा लावला पाहिजे ना. जिथून येतं ना तिथं आहे. आता वडगावचे तुमचे पिंपळवंडी येले साहेब, तुम्ही टाळाटाळ करता हे स्पष्ट दिसतंय तुमच्या वागण्यानुसार. ना एक लक्षात घ्या सर, एक मेरी बात सुनो. हम सुबह से इनको फोन कर रहे हैं, इनका नंबर नहीं है, नंबर चालू नाही आहे, नंबर स्विच ऑफ आ रहा है. कोणचा नंबर आहे दिखाई? 1089 नंबर आहे तुमच्याकडे आमचा. हे पहा, सकाळपासूनचा फोन सांगतो तुम्हाला. सकाळी आल्यापासून आहे. सकाळी इथं विचारा मी किती वाजता आलेलो आहे. सकाळी स्पॉटला 5:30 वाजता. साहेब, आम्ही फोन केले ते बघा इथं. मामा तुम्ही किती वेळा फोन केले? इथं सरपंचाचे फोन केले, त्याच्यानंतर तुमचे नंबर बंद आहेत. नंबर बंद नाही, स्विच ऑफ येतोय तुमचा नंबर आम्हाला. 5:30 वाजल्यापासून इथे आम्ही. हे पहा, स्टाफ आमचा आलेला आहे. सकाळी होतो का मी आलो त्यावेळेस कोण होतं इथं? नहीं कोऑपरेशन है सर, मेरे वैसे कोई बात नहीं है, लेकिन इन लोगों ने, इन आपके फॉरेस्ट के अधिकारियों ने जो म्हणजे जे टाळाटाळ झाली त्यामुळे त्या मुलीचा बळी गेलेला आहे. जर व्यवस्थित पिंजरे लावले असते. बरं, आप एक गोष्ट समजून घ्या ना येळे साहेब, इथं बकरे आहेत. आपण जर व्यवस्थित जर पिंजरा लावला असता, त्या बकऱ्या पिंजऱ्यामध्ये जर बकरी ठेवली असती तर तो बिबट्या तिथं अडकला असता. त्या पोरीचा बळी गेला नसता ना.
नाही सर नाही. तुम्हाला लोकेशन सांगतो मी बस असेल बघा ना तुम्ही. पिंजरे तुम्हाला लोकेशन सांगतो, खोटं बोलणार नाही. जे लोकेशन आहे ते तुम्हाला सांगतो. रात्री पिंपळवंडीतला कुणा तिथे बसवलाय? पिंपळवंडीचा आमचा संबंधच नाही. आमच्या पिंपळवंडीचा काही सुनो 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 एक मिनट सुनो आप, एक मिनट आप सुनो. हमारे यहाँ ग्राम पंचायत ने तीन महीने के पहला इसको क्या फॉलोअप किया है इन लोगों ने? ये लोगों ने क्या फॉलो किया? वो पिंपळवंडी का और दूसरा गाँव का मत बताओ आपको. एक मिनिट साहेब काल आले, नवीन जॉईन झालेत, काल आले. नाही साहेबांचा हमने 3 महीने से फॉलो किया है. आपको लेटर भी दिखा है हमारे ग्राम पंचायत से. पिंपळवंडीला बसवला असं इन्होंने क्या फॉलो किया है? पण आम्ही तुम्हाला वो जो लड़के का गाँव अभी उसका जान गई है, उसका जिम्मेदार कौन है? ये आदमी है. काय सांगू नका आम्हाला. नहीं मांगत सर जी अभी यहाँ पे जो टाइगर का जो अटैक हुआ है, एक 4 साल की लड़की है, उसका 4 महीने की लड़की है, वो उसमें डेथ हो गई उसका. ये जो यहाँ के जो लोग हैं वो बता रहे हैं कि हम लोग बहुत दिन से उनको फॉलोअप कर रहे हैं, लेकिन आपके जो अधिकारी लोग हैं उसके ऊपर कुछ एक्शन नहीं ले रहे. अभी आप इसके ऊपर क्या बताओगे? हम लोग इंटेंसिफाई करेंगे क्योंकि लेपर्ड का क्या है तो आपको जानते हैं. मेरा से तो मैं अभी आ गया, आपको इधर ही रहने वाले हैं, सब कुछ जानते हैं, मेरा से ज़्यादा आपको जानते हैं. सो आपका है ना, मैं तो सजेशन से हम लोग तो पेट्रोलिंग इंटेंसिफाई करवाएंगे. कोई तो ऐसी घटना हो गया तो इमीडिएटली हमको तुरंत आपको बता दीजिए. मेरा नंबर भी ले लीजिए. सभी उनका नहीं लग रहा तो हमारा तो मुझे भी तो कॉल करवा दीजिए. सो कहाँ होता है तो आपका प्रेजेंस है तो हमारा लोग रहेगा, उधर मदद दे दीजिए, नहीं तो ऐसा इंसिडेंट नहीं हो सकता है. वही तो. और दूसरी एक बात सर ऐसी है कि अभी यहाँ पे एक 4 महीने की लड़की है, उसका डेथ हो गया करके इतनी भीड़ जमा हुई है, लेकिन डेली ये जुन्नर के पूरे तालुका में हर कोई जगह पे कहाँ पे बकरी का ये होता है, कहाँ पे गाय का होता है, आपके जो अधिकारी है वो वहाँ पे पहुँचते नहीं. तो वो लोग वहाँ पे आते ही नहीं. जब पिंजरा लगाने के लिए आते तब वहाँ पे आते. जिसके वहाँ पे जो इंसिडेंट हुआ है उसको कम से कम मिलना तो चाहिए. आते ही नहीं है. देखेंगे, करेंगे, पिंजरा लगाएंगे, ये जवाब सर अच्छा नहीं है. तो इसके ऊपर आप कुछ एक्शन लेंगे उनके ऊपर? नहीं ऑब्वियसली हमारे को तो आपको कुछ कॉल आया तो उधर आ जाएगा. प्रॉब्लम है तो आपको लेपर्ड जानते हैं ना, आज इधर रहते हैं, कहीं पे भी उधर जाते हैं, इधर जाते हैं. आप एक आपको कॉल करते इधर का, दूसरा लगा तो आपको उधर का कॉल करते हैं. कहाँ मूवमेंट तो चेक करके हम लोग तो उसको कार्रवाई करना पड़ता है. तो वो मुश्किल का काम है. तो एक्चुअली पूरा गन्ने का खेती है ना, इसलिए तो ये तो वो बहुत टाइम लगता है. सर बात लेपर्ड का नहीं है, बात अधिकारी लोगों का है. वो लोग पहुंच नहीं. लेपर्ड तो उसका काम कर रहा है, लेकिन अधिकारी लोग उनका काम नहीं कर रहे. अधिकारी लोगों के लिए आप क्या सजेशन करोगे? तो हमारे कंप्लीट इंस्ट्रक्शन है, कोई तो कॉल आ गया तो इमीडिएटली ऑन स्पॉट उधर जाना है. कोई तो आपका है ना हमारा तो कोई तो कुछ कॉल आ गया था, उधर का स्टाफ तो उधर तुरंत उधर का पहुंचना है. क्या है आपके साथ तो बात करके क्या घटना कहाँ है तो वो इंस्ट्रक्शंस मैं बिल्कुल. अभी ये जो इंसिडेंट हुआ है इसके ऊपर अपन क्या एक्शन ले? क्या अचानक से आई एम वेरी सॉरी फॉर इट. हमारा तो हमको भी बुरा लगता है ना, कोई तो बच्चे ऐसा हो गया तो हमको नींद भी नहीं आ रहा. अच्छा. हाँ ऐसा होता है. बट इसके लिए तो एनीवे से सरकार में तो क्या कंपनसेशन है तो इमीडिएटली हम तो प्रोसेस करवा देंगे. इमीडिएटली पार्ट वाइज हम लोग तो 3 लाख अभी दे रहे हैं एंड बाकी का 12 लाख रहते हैं ना, वो उसको फिक्स्ड डिपॉजिट में उनको दे देंगे. उनका फैमिली के साथ मैं बात किया, उधर भी गया तो उनका पिता है ना, ये पिताजी का है, लड़की का पिता हॉस्पिटल में गया था. उनसे बात करके तो मैं सब कुछ समझा दिया. ये घटना मैंने को तो कहे है ना, भगवान का ये है, भगवान का अभी का बता दीजिए. अभी का इतना गन्ने का किए थे, कहाँ तो हम लोग को मुश्किल है रहते ना. हम लोग भी गए तो आपके जैसे तो आदमी है, बट आपको कोशिश हम लोग पूरा कोशिश करवा देंगे. आपको क्या मदद चाहिए तो वो करवा देंगे. एंड मोर ओवर मेरा को भी एक है तो एक पूरा सरपंच लोग का तो एक मीटिंग लगाना है. आपको क्या क्या है तो मैं पॉइंट्स लेता हूँ कैसे एट द सेम टाइम तो क्या है तो आपको भी बता दीजिए क्या क्या करना है. हमारा साइंटिफिक का टीम रहते हैं ना, वेटरनरी डॉक्टर्स रहते हैं, वही तो उनको भी लेके आता हूँ. देन क्या से वो पॉइंट्स के लिए तो हम लोग तो उधर ही करवा देंगे. कुछ ऐसा हो गया तो इमीडिएटली कॉल करवा दीजिए, हमारा लोग उधर पहुँच जाएगा. सर जी यहाँ पे पुलिस डिपार्टमेंट भी काम करता है. 24 आवर्स ये लोग पेट्रोलिंग करते हैं. सर भी अभी यहाँ पे खड़े हैं. 24 आवर्स ये लोग पेट्रोलिंग करते हैं. बहुत अच्छी तरह से पुलिस डिपार्टमेंट यहाँ पे काम कर रहा है. इतना अच्छी तरह से फॉरेस्ट डिपार्टमेंट कब से काम करेगा? और आज ये जो अधिकारियों के मतलब गलती से, उनके ही गलती से हुआ है कि उन्होंने वो किया नहीं, उसके ऊपर आप क्या एक्शन लोगे? और पुलिस डिपार्टमेंट के जैसा क्लीन काम कब से फॉरेस्ट डिपार्टमेंट का चालू हो जाएगा? तो आप तो जानते हैं, मेरा से जानते हैं, अगर ज़्यादा जानते हैं. अभी इधर का घटना हो गया, ऐसा बहुत सारा कॉल आते रहते हैं, मूवमेंट्स बहुत सारा रहते हैं. मैं एक बता रहा हूँ, कुछ ऐसा हो गया तो आप बता
बता दीजिए, मैं इमीडिएटली हमको है ना उधर का स्टाफ पहुंचा देगा। हम लोग तो पेट्रोलिंग ज़्यादा इंटेंसिफाई करवा देंगे, उसके साथ तो थोड़ा क्या क्या प्रिकॉशन लेना है तो ऐसा का तो हमारा इम्पोर्टेंट रहते हैं। ऐसा अभी तो रहते हैं ना, छोटा छोटा बच्चे का क्या क्या रहते हैं वो कंप्लीट लिस्ट हम लोग को आपको है ना सारे गांव के लिए तो डिस्ट्रीब्यूट करवा देंगे। आपके साथ मीटिंग करेंगे, आप कुछ दिक्कत है तो मुझे कॉल करवा दीजिए ना डायरेक्ट। ठीक है, कॉल करवा दीजिए, ऐसा ऐसा है सर, ऐसा ऐसा है इंसिडेंट है, आपका आदमी का भेद दिखा, इमीडिएटली हमारा लोग ठीक है। एक दो तो थोड़ा लेट हो जाएगा, बट आपके साथ कांटेक्ट में रहे तो हमको भी अच्छा रहते हैं ना। हाँ, और तो इसका तो और वॉलंटियर ग्रुप का हमको इम्पोर्टेंट रहते हैं। मतलब तो हर जगह के हर लोग नहीं पहुंच सकते। आपको जैसा वॉलंटियर अभी बता रहे हैं ना सोल्यूशन ऐसे ऐसे कर सकते हैं, वो इम्पोर्टेंट है हमको। आप लोगों के बहुत सारा हमको फोर्स है। ठीक है, एनीवे थैंक यू। अभी के तो वो तो हमको तो बाकी का काम करने के लिए दे दीजिए। ये टीम आ गया तो थोड़ा स्पॉट। लेकिन एक सर ये जो है अपने यहाँ जो जुन्नर में जो बिबटा निवारण केंद्र जो है, तो इधर जो पानी है, बागायत क्षेत्र है, गन्ने का खेती बहुत है, इसलिए ये दूसरी जगह पे ट्रांसफर करता है तो इधर ज़्यादा प्रॉब्लम नहीं आएगा। नहीं, वो प्रॉब्लम क्या रहता है ना, मैं एक चीज़ नहीं क्या होता है सर, जी मैं तो मेरे को साइंटिफिक अभी जो लेपर्ड का क्या रहता है ना, अभी से इधर से उठा दूसरे जगह पे उठा गया रहता है, दूसरा का लेपर्ड इधर आ जाएगा। ये तो हमेशा रहता है, हमेशा यही है। तो बहुत इसका सोल्यूशन भी तो हमको देगा ना, हमेशा तो ये रहते हैं। सो वो उसका हैबिटेट भी उसका है ना, ये रहते हैं। अभी का इधर का कहीं पे जाएगा तो दूसरा जगह पे छोड़ दिया, उधर को भी तकलीफ देगा, दूसरा आते हैं ना इधर के भी इधर फिर से तकलीफ दे देगा। बट हमारा क्या रहता है ना, उसको कहीं पे भी रहते हैं, डॉक्टर लोग रहते हैं, साइंटिफिक लोग रहते हैं, उनको कांटेक्ट करते हैं क्या क्या मतलब तो उसको करके उनका सजेशन लेके तो हम लोग तो अभी हमारा एग्जिस्टिंग है ना ये मानिक डोवा में किया ना, उसको एक्सटेंड कर रहा है। हम लोग जो फैसिलिटी एक्सटेंड कर रहे हैं, ऐसा ये रहता तो उनको उधर शिफ्ट करवा देंगे। मैं आपको एक विनती कर रहा हूँ, हाँ, जैसा पुलिस डिपार्टमेंट पेट्रोलिंग करता है वो हिसाब से 100% मैं आपका सुन लिया। आपका जो अधिकारी वर्ग जो होगा वो लोगों को आप सदस्य दे दो कि जैसा पुलिस डिपार्टमेंट पेट्रोलिंग करता है वैसा ये लोग ने भी पेट्रोलिंग करना मांगता है। यही हमारा आपके पास विनती है। जैसे अधिकारी लोगों की कुछ ड्यूटी है, वैसे पब्लिक के लिए आप क्या मैसेज दोगे कि ये लेपर्ड का जो बार बार हल्ला होता है इससे बचने के लिए पब्लिक के लिए कुछ तो रहेगा आपके इसमें, वो क्या बताओ? स्पेसिफिकली हमारा क्या रहता है ना, आपको हर गांव में तो ये पूरा जुन्नर में तो यही प्रॉब्लम है। तो हमेशा ऐसा का गन्ने का खेती रहते हैं, इसलिए तो हमेशा तो उसका मूवमेंट कब रहते हैं तो सुबह में और रात में रहते हैं। उस टाइम में आपके साथ है ना ग्रुप में थोड़ा चलना है, ग्रुप में चलना है एंड कुछ साउंड करके चलना है, तो ऐसा है। एंड अभी तो इधर का मैं देखा था सिचुएशन देखने के बाद तो उन लोग तो रात में है ना सो रहा था इधर ओपन स्पेस में। अभी जो ये तो लेपर्ड का या चुकून रहा था ऐसा शेळ्या मारल्या, मेंढ्या मारल्या, ह्या मेंढपाळांची संख्या जास्त आहे, लक्षात घ्या। हे मान्य करतो ना, सामान्य माणसाची मारली जात नाही, सामान्य माणूस आपण आपली काळजी घेतो। ती काळजी थोडी घेण्यात ही मेंढपाळ मंडळी कमी पडत आहेत। ठीक आहे, मेंढपाळ हटवा असं आम्ही म्हणणं चुकीचं होईल का? त्याची गरज आहे ना, त्याची गरज आहे, त्याला हटवा म्हणणं चुकीचं आहे, पण सुरक्षा प्रत्येकाने आपापली थोडी घ्यायला पाहिजे। तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे पाहिजे। आमच्या लोकांची जी चूक झाली असेल ना, आमच्या लोकांची चूक झाली असेल ना, यापुढे त्यांची चूक होणार नाही याची खबरदारी आम्ही घेऊ। आम्ही कान पकडू, ऐका जरा, त्यांचा कान पकडू, साहेबांचा नंबर घ्या, माझा नंबर घ्या, मला फोन करा, समजा कोण नाही आलं मला सांगा, मी सांगतो। चालेल, सरांना सांगा, आम्ही साहेबांचा आदर करून बोलतो, साहेबांचा आदर करून बोलतो। सर कसं ऐका ना, आमचं म्हणणं एवढंच आहे, आता याच्यापूर्वी कितीतरी शेळ्या, मेंढ्या, बकऱ्या हस्तप केलेल्या आहेत, त्याबद्दल एवढं गोल लोक जमले नव्हते, पण साहेब एक आत्मा गेला हो, हे वाईट वाटलं। तो इथला असा बाहेरचा असू द्या कुठला असो, पण आत्मा गेला म्हणून आमची तळमळ आहे, बाकी दुसरं काय नाही साहेब। 33 सगळ्यांनी मिळून काळजी घेतली पाहिजे। हो, ग्राम सुरक्षा दलाचे आपले जे तरुण आहेत जे खरंच चांगल्या पद्धतीने काम करतायत त्यांना तुम्ही सन्मानितही केलं। ते आणि वन विभाग यांना एकत्रित जर आपण काही कोऑर्डिनेट केलं तर चांगल्या पद्धतीने रात्रीचं काम करता येईल। या संदर्भात तुम्ही काय सांगाल? आता आमचं ग्राम सुरक्षा दलाचे व्हॉट्सअप ग्रुप आहेत, त्या ग्रुपमध्ये आम्ही वन विभागाचे अधिकारी कर्मचारी यांना ॲड करतो, मग जे आमचं अतिशय चांगल्या पद्धतीने कोऑर्डिनेशन राहील। मी कालच आरेपो शिंदे साहेबांशी काल आमची भेट झाली,
या विषयावर चर्चा झाली की आपण कोऑर्डिनेशन करून पेट्रोलिंग केलं पाहिजे. कालचीच गोष्ट आहे आणि आज दुर्दैवाने अशी घटना घडलेली आहे. त्यामुळे मी नक्कीच साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि साहेबांच्या याच्यानुसार सूचनेनुसार आम्ही काम करतो. सर, तुम्ही बरेच दिवस आता ह्या क्षेत्रामध्ये काम करत आहात. तुम्हाला भौगोलिक परिस्थितीची बऱ्याच चांगल्यापैकी इथली माहिती आहे. तुम्ही इथल्या स्थानिकांना काय मेसेज द्याल की जेणेकरून आपण या लेपर्डच्या हल्ल्यापासून वाचू शकू? तसंच स्थानिकांशी आम्ही चर्चा जेव्हा करतो स्पेशली बिबट्या संदर्भात, तर स्वतः लोक काळजी घेतात. पण आता ही बाहेरची लोक आहेत, कालची जी घटना घडली बाहेरची लोक आहेत आणि त्यांची थोडी निष्काळजीपणा आहे. त्यामुळं आपण बाहेरच्या लोकांना ग्रामस्थांनी, पोलिसांनी किंवा वन विभागाच्या लोकांनी मार्गदर्शन करायला पाहिजे, कशा पद्धतीने राहिलं पाहिजे. ॲक्च्युली इथल्या लोकांना माहितीच आहे कसं राहायचं. शक्यतो बाहेर कोण पडतच नाही, म्हणजे 8-9 नंतर बाहेर शक्यतो आपल्या इकडे कोण पडत नाही. तिथे म्हणजे त्याच्यामध्ये गणना झाली आहे का तुमची? बिबट्यांची गणना झालेली आहे? बिबट्यांची अधिकृत आकडेवारी तुम्हाला त्या ऑफिसमधून देतो मी, अधिकृत आकडेवारी. नाही आता काय झालं, सगळ्यांचा जो प्रश्न आहे ना, मी एक तर सांगतो की हे जे आता घटना घडून गेलेली आहे याचे पत्रव्यवहार 2 महिने झाले ग्रामपंचायत तुमच्याशी करत होती की इथं पिंजरा द्या 2 शेळ्या का 3 शेळ्या मागच्या 4 शेळ्या इथनं गेलेल्या आहेत. ठीक आहे, तुम्हाला पिंजरा कमी पडतायत हे आम्हालाही माहिती आहे. प्रत्येक गावात एक पिंजरा लावणं तुम्हाला शक्य नाही, पण शासन दरबारी तुम्ही पुढं सांगून पिंजरे तरी जास्त मागून घ्या. दुसरी गोष्ट, असा समज आमच्या लोकांच्या डोक्यामध्ये आहे की एखादा बिबट्या तुम्ही पिंजऱ्यात पकडला, तिथं ठेवायला जागा नाही म्हणून तो पुन्हा कुठेतरी जंगलात सोडतात आणि मांजरीसारखा तो त्याच्या इलाक्यात येऊन परत येऊन थांबतोच आहे की त्याला हा इलाका माहिती आहे, तो परत इथं येतो. इथूनच मागं तुम्ही 14 नंबरच्या बेनके साहेबांच्या शेतावरून बिबट्या नेलेल्या आहे. त्याच्याबरोबर 3 बिबटे होते, परत काय पिंजरा आला नाही. तोच बिबट्या इथले ह्या भागामध्ये बरेच दिवस झाले माझी आणि 3 पिल्ले होती ना, यातलं एक पिल्लू आपल्या याच्यात गेलं आणि ते 2 इथं एक याला अडवले होते. इथं 2 पिल्ले मोठा. प्रश्न असा आहे का ज्या वेळेला वारंवार जे बिबटे पकडले जात आहे, एकदा बिबटा पिंजऱ्यात गेल्यानंतर तो बिबटा परत जर का ह्याच प्रवण क्षेत्रात सोडला गेला असला तर तो बिबट्या परत कधीच पिंजऱ्यात येत नाही, ही वास्तवता आहे. आणि हा प्रकार काळवडीत घडलाय. परवाच्या काळवडीमध्ये 3 शेळ्या खाल्ल्या, तिथं जो तुम्ही पिंजरा लावला ती वाघीण त्या पिंजऱ्यात गेलीच नाही. ती त्याला सगळ्या माणसांसमोर ती त्याला फेरे मारून निघून जाते, वळसा मारून निघून जाते. आज तुम्ही तो पिंजरा उचलला आणि पिंपळवंडीत शिफ्ट केला. वाघीण आहे तिथंच, पिंजरा शिफ्ट झाला. मेन प्रॉब्लेम आहे गरजेनुसार. आता काय होतं, जसं आता परिस्थिती आहे त्याच्यानुसार तुम्हीच काय ग्रामस्थांचे प्रत्येकाचे जसे फोन येतात ना आपल्याकडे, ते काय होतं माहिती का, आता त्याच्यावरती स्टडीसाठी विशेष प्रकल्प मंजूर झालेला आहे. WI जे आपल्याकडे इन्स्टिट्यूट आहे ना केंद्र शासनाची, त्या इन्स्टिट्यूट आपल्याकडे 1 महिनाभरात सर्वे सुरू होईल त्यांचा. पण या बिबटसाठीच त्यांना राज्य शासनाकडून फंडिंग मिळालेलं आहे आणि त्याच्यासाठी ते सर्वे आपल्या एरियात करणार आहेत. दुसरा मुद्दा राहिला पिंजऱ्याचा, तर पिंजऱ्यासाठी निधी पण मिळालेला आहे, त्याचं कोटेशन पण झालेलं आहे. ते पिंजरे पण आपल्याला अवेलेबल होऊन जातील या महिनाभरामध्ये. ही अगोदरचीच डिमांड आहे, म्हणजे मी काय केलं असं नाही, ही अगोदरचीच आहे. परंतु शासनाचं कसं, आपण प्रोजेक्ट पाठवल्यानंतर फंडिंग येणं या ह्याच्या टप्प्यामध्ये 6 महिना 8 महिन्याचा वेळ चालला. नाही, समजा त्यांचा प्रश्न असा आहे, समजा तुम्ही बिबटे पकडले आपण तर मग तुम्ही सोडता कुठे? आपण बिबट पकडल्यानंतर त्यांना माणिक डोहला शिफ्ट करतो आपण. नंतर आणि किती दिवस सांभाळताय तिथे? नाही, आता त्याच्यानुसार कसं आहे, माणिक डोह डॉक्टर वगैरे ते निर्णय घेतात. ठेवायची तुमच्याकडे हे कॅपॅसिटी आहे तुमची? माणिक डोहला डॉक्टरवाले सांगतील तुम्हाला. मला पण माहिती पाहिजे सर. जवळपास 40च्या आसपास संख्या आहे त्यांची. 40च्या वरती ज्या वेळेला संख्या जाते नाही, त्याच्यामध्ये कसं असतं, काही जे फिट आहेत आदिवासामध्ये त्यांना परत नैसर्गिक आदिवासामध्ये सोडलं जातं. नैसर्गिक आदिवास म्हणजे कुठं? माळशेज घाटाच्या जवळ किंवा खाली, याच्या पलीकडे कुठे सोडणार? आता दुसरीकडे कुठे ऑप्शन आहेत माळशेज आपल्याकडे. घाटात सोडल्यानंतर परत पुन्हा तो रिटर्न येणार कुठे? इथेच येणार. इथेच येतो ना. पण असं त्याला हे नाही ना, शासनाच्या गाईडलाईन्स खूप कडक आहेत त्याच्याबाबत. हे कदाचित बघा, तुम्हाला हे असा माहिती दुसरा प्रश्न आहे, शासनाच्या गाईडलाईन मध्ये जर आमच्या घरातली मुलगी जात असेल तर त्यासाठी आम्ही काय करायचं? एक तर तुम्ही परवानगी द्या, काही तुम्ही ते शार्प शूटर आणा. हे जर घरातल्या पोरं उचलून न्यायला बिबट्याला आम्ही ही ना सगळ्या जमणार नाहीये ना, तुम्ही मारून टाका ते. त्याची परवानगी घ्या. शासनाच्या नियमामध्ये ती परवानगी आहे, तुम्ही वरती रिपोर्टिंग तसं करा. या क्षेत्रामध्ये जे बिबटे झाले ते माणसं खात्यात, शेळ्या खात्यात, ज्याचं जीवनमान शेळीवर अवलंबून आहे त्याची शेळी जाते. तुम्ही प्रस्ताव टाकता, त्याचे 6 महिन्यांनी त्याला ते पैसे येतात, तोपर्यंत त्याचा जीव 2 रुपये मिळणार सत्य जातात. आता घरातली पोरगी जर जाती दारातली, आता ही लोक उघड्यावर यांचा संसार आहे, उघड्यावर यांची मुलं राहतात, उघड्यावर ही मोठी होतात उघड्यावर, त्यामुळे यांना त्याची भीती नाही. पण आम्ही घरातल्यांना घरात राहून भीती की आमच्या दारात बिबट्या आल्यावर काय करायचं.
आता समोर 6 महिने 5 महिन्याची मुलगी जाती, जरी हे दुसऱ्या गावचे असेल, मेंढपाळ असेल, पण एक माणुसकीच्या नात्याने ही सगळी गावकरी गोळा झालीत, यांच्यासाठी तुम्ही काही परवानगी घ्यावं. माणसं उचलायला लागली, त्याला मारायची परवानगी तुम्ही जर आणणार असाल तर ही लोक सांगतील आता इथं दिसलाय तिथं दिसलाय, त्याच्याप्रमाणे तुम्ही शूटर बिटर काय तुमची ती लेवल असेल बेशुद्ध करा, त्याला घेऊन जा. सर साहेबांचं मगाशी असं म्हणणं आलं का शक्यतो रात्री लोकांनी 9च्या नंतर बाहेर पडू नये. आता मुळात लाईटच 9च्या नंतर येत असेल तर पाणी पण भरायचं नसेल तर कसं काय? नाही ते शक्यच नाही ना. मग ते असं शेती व्यवसाय बंद करायला शासन दोन्ही तुमची खाती दोन्ही एकच आहे, तुम्हीच कोऑर्डिनेट करा ना, लोकांना त्रासच होणार नाही. त्यांनी पुढे असं सांगितलं की 3 फेज लाईट रात्रीची देऊ नका, यासाठी आम्ही वारंवार पाठपुरावा करतोय, पण वरिष्ठ दरबारी आमची दखल घेत नाही. जर अधिकारी दखल घेत नसतील तर सामान्य माणसाने कोणाकडे पाहिजे? तुम्ही हे बघा, तुम्हाला काही अडचणी असेल ना, तुम्ही आम्हाला गावकरी म्हणून सांगा, आम्ही तुमच्या वतीने मोर्चे काढू, उपोषण करू, आम्ही आमची झळ साचू, पण हे झालं पाहिजे. तुम्ही आम्हाला ठीक आहे, मी काही आता मुद्दे आळ्याला असे सांगून दिलंय, टाका. आळ्याला दिलंय, बोरीला दिलंय ग्रामपंचायतीला की रोडचे जे स्ट्रीट लाईट आहेत ना, जसे मला ग्रामपंचायतीचे प्रस्ताव येतात ना की आम्हाला बिगर प्रवण क्षेत्राचा दाखला देतो आम्ही, ज्याच्या अंतर्गत MSCB ला पण पाठवतात रोडचे स्ट्रीट लाईट हां डेव्हलप म्हणजे जे कमी असतील ते दुरुस्त करून घेतात. हे ऑलरेडी प्रस्ताव आपण टाकलेले आहेत. आणि कसं झालंय साहेब, जेव्हा घटना घडली येडगावला, आज घटना घडली, आज आली घटना घडू नये तिथे आता घटना घडू नये म्हणून जिथे लाईटच नाही तिथं तुम्ही ते सगळ्या गावांना प्रस्ताव टाकून द्या. झेडपी जिथनं मंजूर करता येईल आम्हाला सांगा बाबा, इथं अजून लावून घ्या. ही सगळी मदत करायला तयार आहे, पण ह्या घटना बंद झाल्या पाहिजे. आणि जे बिबटे खात्यात ना, ती मारायच्या परवानगी सुद्धा तुमच्या हातात आहे. तुम्ही परवानगी घेऊन बोलले ना, साहेब बोलले ना, तर त्यांच्या लेवलवर तो प्रश्न राहतो. पण तुम्ही लोकांनी फोर्स करा. लेवल काय होते माहिती का? नाही आम्ही इथं कळवायचं माणसं आहे, शेतात काम करतात, तुम्ही एक शब्द सांगता वरून ऑर्डर आहे, वरून म्हणजे पुढून ऑर्डर आम्हाला अजून वर का? आता जे नुकसान भरपाईच्या बाबतीत जर बोलायचं झालं ना, तर एक तात्काळ मदत असते. शासन निर्णय आहे 2018चा आत्ताच सप्टेंबर मधला, की ज्याच्यानुसार 15 लाखाचं आर्थिक सहाय्य मिळतं, ज्याच्यामध्ये 3 लाखाची रक्कम ही लगेच मिळते तुम्हाला, आणि 12 लाखाची रक्कम ही आईवडिलाच्या जॉईंट अकाउंटमध्ये डिपॉझिट केली जाते, जे की तुम्हाला नंतर त्याचा कालावधी झाल्यानंतर ती मिळेल. त्या 3 लाखाची जी रक्कम आहे ती आता ऑफिसला जाऊन आम्ही आमच्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करतो आणि ती तुम्हाला तात्काळ आज मिळून जाईल. ठीक आहे. अजून 2 किती मुली आहेत? चौथी 4 होते, चौथी सगळ्या मुलीच होत्या. त्यामुळं दुसरा कुठे? ते गावाला. तुमच्या दोघांच्या मध्ये झोपलं होतं ना? दोघांच्या मध्ये होते. मग कसं काय? नाही हे मध्ये काय दुई होते मध्ये, दुई होत्या मध्ये, पण मी काय झालं, कुत्रं बुकलं म्हणून गोदाड्या वर काढल्या ना, चौघांच्या अंगावर एकच हे होतं ना, वर काढल्यामुळे बाळ उघडं झालं आणि मागं बघत बाळ जनावरांनी तोंड लावलं, बाळाला मी पाहिलं, आराडले, पण तवर ते घेऊन पळालं, मग मी त्याच्या मागं पळाले, पण माणसं आराडली, परत मागं आली. म्हणजे ते घेऊन जाताना तू मागे गेली? बघितलं. माणसं का आरडली? म्हणजे मी आराडले माणसं काही काका ते मागं आले ना, मग मी तिकडे जायला आले, ते मला जाऊ नको पुरी मागे ये. ते नातेवाईक आहे, आमचं शेत आहे. नाही, पण जेव्हा ही एवढी बाळ 4 मुली आहेत तिला, तेव्हा ते असं उघड्यावर राहणार, थंडीचे दिवस आहेत, तर त्यांना असं तुम्ही किमान झोपण्यासाठी तरी त्यांना काहीतरी करायला सांगायला पाहिजे होतं. कोपीसारखं काहीतरी असतात, पण आता थंडी जरा थोडी कमी झाली म्हणली ना, त्याच्यामुळे ते 1-2 दिवस आता केलं नव्हतं. बाळ लहान बाळ आहेत ती. पण आता कसं आहे, दिवसभर इकडं तिकडं ते बकरं हिंडवायचे, मग जरा थकल्यावर झालं असं नसन लावलं, नाही तर लावत होते. कारण ते पोरगी ना छोटी सारखी आजारी पडायची ना, छोटी करूनच ते पालाचं झोपत होते, पण आता 1-2 दिवस नाही केली. 1-2 दिवस आपण आळस केला, आपण बाळ गमावलं. हा, एकतर फॉरेस्टकडे मागणी केली होती, पिंजरा लावायची मागणी केली होती. त्याची पत्र आहेत का आपल्याकडे? पोच पण आहे ना, आपण पहिले केलेली ती पण. आणि मग ते काय म्हणाले? ते काही लावलंच नाही. मग ते बोलले ना, कोण? सकाळी बोलले ते जे अधिकारी होते ना, हा, ते पण होते. आहेत का? येळे का? हा, येळे साहेब कुठे गेले? इथे ह्या परिसरात असणारी ती मुलगी होती ना, काय हो, यांनी
पिंजरा लावण्याची तुमच्याकडे मागणी करतात म्हणे, सतत 3 वेळा त्यांनी पत्र 19 डिसेंबरला केलेली होती, पत्र दिलेलं आहे, त्या पद्धतीने वरती सचिन बोरमुळे तिकडे पिंजरा एक लावलेला होता, दुसरीकडेच लावला गेला. त्यांचा अर्ज येऊस तोपर्यंत परत तिथला प्रॉब्लेम थोडा निवडला नाही, परत कांदळीला आपल्याकडे पिंजऱ्याची संख्या कमी असल्यामुळे जिकडे प्रॉब्लेम लगेच होतो त्या ठिकाणी पिंजरा लगेच हलवतो. पण एक जीव गेल्यानंतर एवढं सगळं ताई बरं का, पत्रामध्ये खानेवाडी वस्तीवर उल्लेख केला होता, पण तो नाही खानेवाडी इंदिरानगर मध्ये गेला, बेसिंगकडे गेलेला आहे. प्रॉब्लेम होतो तुमचा पत्र येऊस तोपर्यंत. इथला वनरक्षक कोण आहे? ते ह्याला ट्रेनिंगला आता पुण्याला आहे. किती दिवस झाले ट्रेनिंगला आहेत? आता 26 जानेवारीपर्यंत पर्यटन हे ना पर्यटन त्याच्याकडे आहे. नाही, पण त्याचा चार्ज कोणाकडे आहे मग? 4 आता यांच्याकडे आहे, ज्येष्ठ आता आलेले, पुढे या, आता ज्येष्ठ आले ते 2-4 दिवस. इकडे या जरा. तुमच्याकडे चार्ज आहे का? इकडे या ना पुढे तुम्ही. चार्ज तुमच्याकडे का? भालेराव कुठून आलात? इथेच आहे मी निमगावला शेजारी. निमगावच बेटा यांच्याकडे त्यांच्याकडे. नाही, पण तुम्ही मूळचे कुठले आहात? पुण्याचे. तुम्ही कुठे होतात काल परवा? तुमचा माणूस जो तुमच्या कांदळीला गेला तो, कांदळीला पण मॅटर हात चालू झाला मॅडम. बोरोबे आपले सरपंच त्यांचा पण इथे बकरं पण नेली. पुढे ते नेमपाटी रात्रीच्या याच्यात ना 3 ठिकाणी हल्ले. नाही, पण आपल्याला बातमी जी कळालेली आपल्याला हीच कळली आम्ही. ही मेन बातमी आहे, पण 2 ठिकाणी पण बकरं गेली. मला एवढं कळतंय, माझं तर शेतकऱ्यांना पण सांगणं आहे की ज्या पण शेतामध्ये असेल ना त्या ठिकाणी सुद्धा किमान लहान बाळा असणाऱ्या बायका असतील तर त्यांच्यासाठी काहीतरी व्यवस्था असावी. आणि तुम्ही सुद्धा या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे की आपल्याकडे वनरक्षक म्हणून या परिसरामध्ये जर बिबट्या प्रवण क्षेत्र आहे, तिथे बिबट्या दिवसा फिरतो, अशा वेळेला त्या ठिकाणी कसं आपण संरक्षण देऊ शकू त्यांना नसेल त्यांच्या लक्षात येत किंवा त्यांना काळजी वाटत नसेल. आणि आपल्याकडे आल्यानंतर आपण काळजी घेणंच आहे ना. तुम्ही ग्रामसभेला बोलवत नाही का त्यांना? नाही, आता आमची तर अशी सवय आहे की ग्रामसभेला त्यांनी हजर राहायचंच. वनरक्षक त्या ठिकाणी हजर राहायला पाहिजे. आणि जर मूळ सभा आहे तर त्यांच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा हजर राहायचं की आता 26 जानेवारीची ग्रामसभा आहे तर त्या ठिकाणी त्या ग्रामसभेला संपूर्ण असणाऱ्या अधिकाऱ्यांनी तिथं हजर राहायचं. म्हणजे वनपाल त्या ठिकाणी असणारा RFO तुमचा सगळे पाहिजेत, जेणेकरून त्या विभागातल्या समस्या, त्या गावच्या समस्या जाणून त्याने वरती रिपोर्ट केला पाहिजे असा अभिप्रेत आहे की नाही? मग असं होतंय का? हे विखुरलेलं गाव आहे, हा माझा मतदारसंघ आहे. हे विखुरलेलं पुनर्वसन झालेल्या गावाचं तर पुनर्वसन झालं नाही. आता हे बाहेरची आलेली लोक आहेत, हे या ठिकाणी पोट भरायला आली आहेत, त्यांच्यासोबत त्यांची लहान लहान बाळं घेऊन ते फिरत आहेत, पाठीवर चिंचवाच्या बिराडाप्रमाणे त्यांचं बिराड घेऊन फिरतात. मग अशा वेळेला आपली पण जबाबदारी आहे ना की आपण त्यांच्यासाठी कसं काही जादात जादा त्यांना सहकार्य करू शकतो. नाहीपेक्षा त्यांना तुम्ही दुसरीकडे जा म्हटलं तर ते दुसरीकडे जातील. त्यांनी पण आपल्या मुलांची तेवढी काळजी घेतली पाहिजे, शेकोटी पेटून ठेवावी किंवा तंबूसारखं हे नाही जा ठीक आहे, नाही घेतली त्यांनी काळजी, समजा ते तेवढे अज्ञानी असं समजू, पण आपल्या विभागात तेवढी आल्यानंतर जनजागृती. मला असं म्हणायचं आहे की तुमची जनजागृती कशी पाहिजे तुमची. जसं आता भाऊ म्हटलं तसं पेट्रोलिंगची गाडी जशी डिपार्टमेंटची फिरते ना तशी तुमची पण फिरली पाहिजे. तुमची पण गस्त होत असताना नेमकं तुमच्या निदर्शनास काय येतं आहे, जास्त गरज कुठे आहे, तिथे पिंजरा मिळालाच पाहिजे. तुमची आग्रही भूमिका किती आहे. मी आता तुमच्या नवीन आलेल्या गोडा साहेबांना भेटायला चालले ऑफिसला, परंतु आज ते 4 महिन्याचं लेकरू गेलं, मुलगी होती ती. हा म्हणजे आपल्याला कळकळ वाटली पाहिजे. हां माझं सांगणं राहील तुम्हाला की बाबा अशा पद्धतीने नाही चालणार. त्यांनी काळजी घेतली नाही घेतली, पण आपली आपण घ्यायला पाहिजे. आपल्या शेतात ते आहेत म्हणजे आपली जबाबदारी वाढली. मी नुसतं तुम्हाला सांगायचं असं म्हणत नाही, तुम्हाला काही मदत लागली तर मी पण केली पाहिजे. मी लोकप्रतिनिधी म्हणून ही माझी पण जबाबदारी आहे. मी पण झटकून चालणार नाही. ग्रामसभेने सुद्धा, ग्रामपंचायतीने, सरपंचानी आपल्या गावात कोण आलंय, कुठून आलंय, त्यांच्या कोणाच्या शेतात आहे ही सुद्धा माहिती असली पाहिजे. आपल्याकडे संकलन असलं पाहिजे याचं. नाहीतर मग अशी घटना घडल्यानंतर आता ते लहान बाळ होतं, याच्याने उद्या दुसरा एखादा माणसावर हल्ला होईल, एखाद्या दुसरं काम करणाऱ्या महिलेवर हल्ला होईल. हे बरोबर नाही आहे. आणि वारंवार ह्या घटना घडत आहेत. पिंजरे कमी आहे हे उत्तर आम्हाला अजिबात मान्य नाही. आलं का लक्षात? पिंजऱ्याची सबब तुम्ही सांगायचीच नाही. कारण जुन्नर आंबेगावमध्ये दिवसा आता बिबटे आमच्याकडे असं वाटायला लागले की दिवसा भेटत आहेत ना ते उद्या चौकात पारावर ना माणसं नाही दिसायची, पण बिबटे गप्पा मारायला बसतील आणि आपण लांबून त्यांना घाबरून बघायचं. ही परिस्थिती आता निर्माण झालेली आहे.
त्यामुळे सरपंचांनी आणि सगळ्यांनी त्याची काळजी घेतली पाहिजे. काय भाऊ, रात्री एकाच वेळी बकरा कोणाची गेली? बकरं तिथंच खाली गेली वाडीवर यांची वाडी कोणती? खानेवाडी ह्याच वाडीत. याच वाडीकडनं मग यांना तर काय माहितीच नाही बकरं नेली ती. यांना माहिती आहे ना, सकाळी सांगितलं होतं तसं. सांगितलं सकाळीच. सकाळी बोललो 3 ठिकाणी हल्ले गेले असं झालं. सकाळी आपला विषय झाला ना, या वाडीवर 3 ठिकाणी झाले. सक्रियावर एक हल्ला झाला मान आणि काय हलवते? सकाळी आमचा इथं रॉबिन हुड आहे का तुम्ही असं मान हलवायला? सकाळी विषय झाला. अहो तुम्ही बोले नाही एका शब्दाने. मी आल्यापासून विचारते की बकरा कोणाची गेली आहे. यांनी फक्त कानाव घातलं माझ्या. आपल्या अहो तुमच्या कानावर घातलं म्हणजे खूप झालं. दोन ठिकाणी हल्ला झालेला आहे. त्यांच्या कानावर. नाही त्याची अर्ज द्या, आपण नुकसान भरपाई करू, आपण काय प्रॉब्लेम. अहो नुकसान भरपाई महत्वाचा गाभा नाही. मॅडम अर्ज अहो जेवढे नुकसान भरपाईला पैसे मोजायच्या गप्पा करता ना, तेवढेच पिंजरे वाढवायच्या गप्पा करा. त्याच्यासाठी तुमची मागणी किती झाली ती सांगा. तुम्ही पैशाच्या गप्पा मारताय काय? तसं नाही, नुकसान आता यांना पैसे दिले म्हणजे यांची ती चिमुरडी परत येणार आहे का? नक्की नाही येणार ना, आम्हाला नक्की दुःख 100% दुःख आहे. असं दुःख असतं का गप्पा मारताय पैशाच्या? तसं नव्हे, या गमजा मारायच्या ऐवजी पिंजा मागेल तिथे मिळेल अशी व्यवस्था करा. तर पिंजऱ्यांची मागणी झालेली आहे मॅडम. पिंजऱ्याचं टेंडर सुद्धा चालू आहे. टेंडर झाले की पिंजरे आमचे टेंडर येणार आहेत. कोणाच्या मरणाची वाट बघायची का तुम्ही वाट बघू नका. बरोबर आहे. इथे जीव चाललेत आणि तुम्ही टेंडरच्या गप्पा करताय. जे इमर्जन्सी आहे ती आहे. तुम्ही आमच्या कधी कानावर घातलं? कधी सांगितली तुमची समस्या? आम्ही तुम्हाला असं म्हणतो का की सगळी जबाबदारी तुमची आहे? आम्ही तर स्वतःहून म्हणतो का आमची पण जबाबदारी आहे लोकप्रतिनिधीची. आम्ही नुसतं तुमच्यावर रुबाब नाही झाडायचा, तुमच्याकडून नुसत्या अपेक्षा नाही करायच्या. तर तुम्हाला बेटा काय अडचणी आल्या त्या पण आम्ही सोडवल्या पाहिजेत. वरपर्यंत तुमचं ऐकलं जात नसेल तर वर, आता काल आम्ही मंत्रालयात होतो, आम्ही भाऊशी बोललो असतो, विभागाच्या मंत्र्याशी बोललो असतो ना. हा सुधीर भाऊ मुंगीटवारच्या कानावर घातलं असतं, बाबा आमच्याकडे जुन्नर आंबेगावमध्ये ही परिस्थिती, दिवसा बिबटे फिरतायत, मग आम्हाला संरक्षणार्थी आमच्या काम करणाऱ्या शेतातल्या महिला आहेत, ही समजा आता बाहेरून आलेली लोक आहेत, यांचे त्या मेंढ्याची कळपं येतात, त्यांची बकरं गायब होतात, इथं माणसं गायब होतात. संवेदना, तुमच्या भावना समजू शकते, परंतु तरीसुद्धा माझं सांगणं आहे की शेतकरी ज्या शेतात ते लोक थांबणार आहेत आणि ज्यांची बाळं सोबत आहेत, इथे जरी तुम्ही दुसऱ्या ठिकाणी आलात, परंतु इथं सुद्धा आपल्या बाळाचं संरक्षण ही आपली पण जबाबदारी समजून थोडंसं सगळ्यांनी सहकार्याने त्यांची व्यवस्था केली पाहिजे. रात्रीची झोपण्याच्या वेळी तरी, दिवसभरात नाही आपण कोणाच्या पाठीशी राहू शकत, पण रात्री झोपताना तरी माणूस झोपेत असतो. अचानक हल्ला झाला तर त्याला काही विलाज नाही, परंतु त्याच्यातून एक कसा मार्ग काढता येईल याच्यासाठीची 26 जानेवारीच्या मीटिंगमध्ये काहीतरी तुम्ही पावलं उचला ग्रामस्थांनी की आपण नेमकं काय करणार आहोत. आणि ज्या शेतकरी आहेत ज्यांना वाटतं की आपल्या शेतात राहिलं तर चालतंय, तर त्यांनी पण थोडीशी काळजी घ्यावी येणाऱ्या माणसांची, अशा अपेक्षा व्यक्त करते. झालेली घटना काय आपण भरून आणू शकत नाही, परंतु जीव गेलाय. काही बकरं सुद्धा इथून नेली आहेत. एक जीव गेलाय म्हणजे गेलाय, तो काय परत येणार नाही. आणि किती तुम्ही भरपाई दिली तर त्याच्याआधी त्याचं मोजमाप होऊ शकत नाही. त्यामुळे कशी व्यवस्था करता येईल आणि जीव कसे वाचवता येतील याच्यासाठी आपण आता चंग बांधला पाहिजे. करणार आहे की नाही? करावंच लागेल. काय मॅडम? आणि आम्ही तुमचं संरक्षण सुद्धा आम्ही करायला तयार आहोत की. तुम्ही सांगितलं ताई इथं असं आहे तर नाही माणसं दिली, नाही कोण भेटलं तर आम्ही पण यायला तयार आहोत ना. आमची पण जबाबदारी आहे ती. ताई दुसरा एक छोटासा प्रश्न आहे. आपलं जे बिबट्या निवारण केंद्र आहे तिथली बिबट्या ठेवण्याची कॅपॅसिटी आणि परिसरात फिरणारे बिबट्या याच्या संख्येमध्ये बरीचशी तफावत आहे. त्याच्यामुळे पकडून नेलेले बिबट्या तिथंच सोडतात की अजून दुसरीकडे कुठे नेऊन सोडतात, याबद्दल सुद्धा लोकांच्या मनामध्ये संभ्रम आहे. नाही, ते शंका आपण तशी मागणी केली आहे, माहिती मागितली आहे, पण शेवटी काय की ते जंगलातच सोडावं लागतं. म्हणून ते कदाचित इथून नेऊन कुठे सोडतात ते अजून सांगतात की आम्ही घाटाच्या खाली नेऊन सोडतो. पण जसं आपण घरातलं पिल्लू, मांजाचं पिल्लू हाकलवलं कुठे नेऊन सोडलं किंवा कुत्रं जरी पाळलं सोडलं, ते वासाने परत येतं आपल्या घरात, आपल्या दारात. त्या पद्धतीनेच कदाचित ते सोडलेला वाघ तो परत येतात, बिबट्या परत येत असेल, याचाही सुद्धा अभ्यास झाला पाहिजे. ते वन विभागाची जबाबदारी आहे, ती त्यांनी पाळायला पाहिजे. पाळत नसेल तर आपण जागर करू.